किनवट न्यूज मध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत। आपण पाहत आहात किनवट परिसरातील बातमी। संतांची मिळणाऱ्या मास्टात पूर्वी असलेल्या महाराला काळीमा फासण्याचं काम या आर म्हणून गेला लोकप्रतिनिधी खरं तर धावडशत बोलणार देशाचा लोकांचा प्रश्न असू शकत नाही। आणि तो आखलेचा तारे तोडणारा भागेश्वर हा काही महात्मा नाहीये। यांनी आमच्या महात्म्यांना वारंवार आणि शेड्या महाराज मागणी दिली आहे। बोला धनी सगळा झाला महाराष्ट्र आता दूधखोळा राहिलेला आहे। चळवळीच्या वाऱ्यांनी हा महाराष्ट्र जागरूक आहे। संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून झालेलं काम या महाराष्ट्राला कधीही आपले माथे फडकवू देणार नाही आणि यांची पोळी भाजू देणार नाहीत। मी अत्यंत कठोर शब्दांमध्ये शेतकरी संघटनेच्या वतीने या दोन्ही मूर्खांचा जाहीर निषेध करतो आणि राज्याला विनंती करतो। खरं तर राज्य आता ठिकाणावर नाहीये। महात्मा फुले म्हणाले होते की सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का, तर या सरकारला डोकंच उरलेलं नाहीये। हा ताळतंत्री असणारं सरकार जाग्यावर भानावर यावं। यांनी तात्काळ त्या तथाकथित आमदाराचा राजीनामा घ्यावा आणि त्या तथाकथित बंधू बाबाला महाराष्ट्रात पाय घालण्यास विरोध करावा, यानंतर बंदी घालावी, अन्यथा महाराष्ट्र पेटून उठल्याशिवाय राहणार नाही। धन्यवाद। यानंतर आमचे रिपाईचे दादाराव कायपास हे सुद्धा प्रतिक्रिया देतील। काय सांगा सर? तर या पुस्तकाला म्हणजे शिवाजी कोण होता हे पुस्तक कॉम्रेड गोविंद पानसरे 40 वर्षापूर्वी लिहिलं आहे। 40 वर्षानंतर आज हा संजय गायकवाड स्वतःला आमदार म्हणतो, लोकप्रतिनिधी म्हणून घेतो। पाहिजे तो लोकप्रतिनिधी आहे किंवा नाही हेच आम्हाला शंका आहे या बाबतीमध्ये। त्या आजपर्यंत या 14 वर्षाच्या काळामध्ये जेवढे महापुरुष बहुजनांचे होते त्या सर्व बहुजनांच्या महापुरुषांना एनकेन प्रकारने छेडण्याचे काम चालू आहे। आता आज काल ज्यांनी वक्तव्य केलं त्या प्रकाशक प्रशांत यांना माय बाईलच्या शिवाय दिल्यात। नको ते आमदार लोकप्रतिनिधीला न सोपणाऱ्या गोष्टी आहेत। तसंच या धार्मिक क्षेत्र सांभाळणारा जो धीरेंद्र शास्त्री आहे या शास्त्रीने सुद्धा आपले आखलेचे तारे तोडून बदनाम करण्याचं म्हणजे या देशामधल्या बहुजनच्या राष्ट्रनेत्यांना पुढे जाऊ द्यायचं नाही किंवा त्यांना कुठेतरी लहान करण्याचं काम हे लोकमंडळी करत आहेत। तेव्हा मी या सर्व गोष्टीचा या वृत्तीचा मी माझ्या पक्षाच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करतो आणि यापुढे अशी ही प्रवृत्ती उफाळत असेल तर त्याला आपण ठेचल्याशिवाय राहू नये। आणि रस्त्यावरच्या चळवळी आपल्या आलेल्या आहेत, आज जसं आपण रस्त्यावर एकत्र आलेलो आहोत त्याच पद्धतीने आपल्याला काही करता येईल का याचा आपण प्रयत्न करूया आणि त्याच दृष्टीने जास्तीत जास्त समाज ना एकत्र करूया अशी मी आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवितो। यानंतर आपले डॉक्टर आमले सर हे 2 शब्द बोलतील। बोला। खरं म्हणजे या महाराष्ट्रामध्ये या पुरोगामी आणि सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये एखाद्या आमदाराचं एवढं मोठं अज्ञान असू शकतो। जवळपास 40 वर्षापूर्वी शिवाजी कोण होता या पुस्तकात जे काही कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी खरोखर म्हणजे या आपल्या महाराष्ट्रामध्येच नाही तर देशामध्ये या पुस्तकाच्या माध्यमातून ज्या घरोघरी शिवाजी कोण होता या माध्यमातून त्यांनी शिवाजीचा खरा इतिहास म्हणजे आपल्यापर्यंत पोहोचवला आणि एक काहीतरी स्टंट करायचं या धारणेतून या आमदाराने काही पुस्तक वाचलेलं नसून या पुस्तकाच्या माध्यमातून एका महिला जे काही आमचे लेखक आहेत प्रशांत आंबी या लेखकाला त्यांच्या माय बहिणीवर शिवा देणे हे काही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती नाही आहे। खरं म्हणजे शिवाजी महाराज हे जे काही होते त्यांनी शत्रूंच्या जे काही महिला होत्या यांचा सुद्धा त्यांनी सन्मान केलेला आहे। एवढी मोठी शिवाजी महाराजांचा जो इतिहास होता हा इतिहास त्यांचा कुठेही
संजय गायकवाड आहे, हे गायकवाड आपल्याला शिवाजी महाराजांचे अनुयायी दिसलेले नाहीये. दुसरे म्हणजे या शब्दामध्ये आम्ही सगळे महाराष्ट्रामध्ये जे काही युवा पिढी असेल की महाराष्ट्रामधले संबंध सामाजिक कार्यकर्ते असेल या वक्तव्यांचा त्यांचा निषेध करतो. दुसरी गोष्ट, एका महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यासमोर असा एक भोंदू बाबासारखा आजही बघतो. बागेश्वर बाबांचे तुम्ही व्हिडिओ बघा, प्रत्येक व्हिडिओ युट्यूब असो हे असो, या बागेश्वर बाबाच्या त्यांनी जे काही दरबार मानला जातो या दरबारामध्ये एक अंधश्रद्धेचा कळस ओलांडलेला आहे. या कळसापायी आपल्या महाराष्ट्राचे जे काही वरिष्ठ मुख्यमंत्री आहे या मंत्र्यांसमोर जर असे महाराज लोक इतिहासाची तोडमोड करत असेल आणि आपले वाक्य कुठेतरी रुजवण्याचा प्रयत्न करत असेल तर हे संबंध महाराष्ट्र खरोखरच हा महाराष्ट्र युवकांचा आहे, संतांचा आहे. आणि अशा महाराष्ट्रामध्ये असे यांचे काही इतिहासांचे तडजोड करणं आम्हाला सहन होणार नाही. आम्ही पुन्हा पुन्हा असे या महाराष्ट्रामध्ये होत असेल तर याचा जाहीर निषेध करतो. एवढंच मी माझ्या पक्षाच्या काँग्रेसच्या वतीनं या वक्तव्यांचा मी निषेध व्यक्त करतो. यानंतर आपले मराठा महासंघाचे दगडू भरकट सर हेही 2 शब्द बोलतील. अर्थात संजय गायकवाड संदर्भात सर्वांनी विचार मांडलेले आहेत. तर दुसरा आहे बागेश्वर बाबा. आपण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र ही संतांची वीरांची भूमी आहे. समतावादी विज्ञानवादी विचारांना आपण मानणारे आहोत. आणि बागेश्वर बाबा असतील, कॅप्टन खरात असतील किंवा इतर जे भोंदू बाबा आहेत जे समाजामध्ये अज्ञान, अंधश्रद्धा, कर्मकांड आणि जातीय धार्मिक विषमता निर्माण करण्याचं काम करत आहे, अंधश्रद्धा निर्माण करण्याचं काम करत आहेत. तर आपण शिवशाहू फुले आंबेडकर विचारधारेच्या माध्यमातून आपण शासनाला विनंती करत आहोत की आपल्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये असे जे बाबा आहेत या सर्वांनाच आपल्या महाराष्ट्रातून देशातून हद्दपार करावं. कारण याच्यामुळे समाजामध्ये विषमता निर्माण होत आहे, अंधश्रद्धा निर्माण होत आहे आणि आपण प्रगतीपथावर जाण्याच्या ऐवजी आपण पाठीमागे जात आहोत. यानंतर वाघमारे सर विचार व्यक्त करतील. वाघमारे सर. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनचरित्रावर आज आपल्याकडे अनेक प्रकारचं साहित्य उपलब्ध आहे. कविता आहेत, पोवाडे आहेत, कादंबऱ्या आहेत आणि सगळ्यात हे साहित्य अतिशय मोठ्या प्रमाणात आहेत. मोठे मोठे पुस्तक आहेत. परंतु शिवाजी कोण होता अशा स्वरूपाचं प्राध्यापक गोविंद पानसरे यांनी लिहिलेलं पुस्तक अतिशय समर्पक आहे. अतिशय सोप्या शब्दामध्ये प्रत्येकाला कारण शिवाजी महाराज अवघड आहे. परंतु गोविंद पानसरेंनी शिवाजी कोटा अशा स्वरूपाचं एक छोटस पुस्तक लिहून शिवराज हा प्रत्येकाला करू राजा अशा मनामध्ये एक ठासून भरण्याचं काम या पुस्तकाच्या माध्यमातून केलं. परंतु या पुस्तकावर संजय गायकवाड या आमदाराने आक्षेप घेतला. त्यांच्या प्रकाशकावर त्याने अरेची शिवीगाळी केली आणि त्याच अशा स्वरूपाच्या म्हणजे विनाकारण शिवाजी महाराजांना कुठंतरी बदनाम करायचा प्रयत्न हे महाराष्ट्रामध्ये अनेक दिवसापासून चालू आहे. याचंच एक स्वरूप हा प्रकरण होताच बागेश्वर बाबांनी लगेच शिवाजी अपशब्द काढलेत. अशा स्वरूपात अनेक प्रकारे अनेक अशा स्वरूपाचे बुवाबाजी या महाराष्ट्रामध्ये आपल्या नेत्यावर आपल्या समाजावर आपले जे कोणी प्रिय नेते आहेत त्यांच्याबद्दल अपशब्द बोलून हे महाराष्ट्र दूषित करण्याचं काम हे या महाराष्ट्रामध्ये चालू आहेत. या महाराष्ट्राचे जे नेते आहेत आपल्याला माहित आहे अतिशय खोटं आणि रेटून बोलून संपूर्ण महाराष्ट्र हे दूषित करण्याचं काम करत आहेत. तेव्हा संभाजी ब्रिगेडनं या स्वरूपाची चळवळ व्यक्त केली त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो आणि या गोष्टीचा निषेध करून मी माझे 2 शब्द संपवतो. जय शिवाजी, जय महाराज. धन्यवाद. यानंतर कोरडे सर हेही 2 शब्द बोलतील. शिवाजी कोण होता हे पुस्तक गोविंद पानसरे यांनी 40 वर्षापूर्वी लिहिलेलं आहे. त्या संदर्भात
आमदार संजय गायकवाड यांनी याबद्दल आक्षेप घेत अर्वाच्य भाषेमध्ये त्यांना नाही का बोलण्याचं धाडस केलं, शिवीगाळ केली. यामुळे शिवाजी महाराजाबद्दल ज्यांना आदर आहे ते नाही का छत्रपती शिवाजीचे मावळे व छत्रपती शिवाजी महाराज प्रेमी सगळेजण नाही का दुखावले आहे. त्या भावनेतून आज संजय गायकवाड यांचा आम्ही नाही का सर्व मिळून इथं निषेध करतो व संभाजी ब्रिगेड यांनी हा कार्यक्रम आयोजित केला. त्या संदर्भात त्यांचे नाही का मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद सर, आपण माहिती दिल्याबद्दल, आपल्या किन्नौर न्यूजला माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. बाहेर व्हा आणि बाहेरच्या मध्ये पाणी नाही मिळालं. बोले तक काही रहता का यार, बोले तक रहता का. शिवाजी महाराज की जय. दिनांक 23 एप्रिल रोजी बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी शिवाजी पुरवठा या पुस्तकाची प्रकाशन करण्यात आणली. त्यांना रात्री 12 वाजता अपॉइंटमेंट आली. म्हणजे एकदम अश्लील आणि अर्वाच्य भाषेमध्ये शिवी झाली होती. आणि मी छत्रपती शिवाजी महाराजांचा वंशज आहो, वारसदार आहो आणि ज्या पद्धतीनं 2 जणांची हाल केली त्या पद्धतीनं तुमचा हाल करू तिथं मी 100 घेऊन येतो आणि तुला खराब किती मारतो. म्हणजे अशा पद्धतीनं शिवीगाळ केली. तर त्यांचा आपण निषेध करत आहोत. या शेवटच्या पुरोगामी शिवशाहू फुले आंबेडकर, अण्णाभाऊ साठे जी आपल्या महामानवांची विचारधारा आहे ते सर्व एकत्र येऊन आपण त्यांचा निषेध करत आहोत. आणि शासनाला आपल्या सर्वांच्या वतीने एक विनंती आहे ते त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई व्हावी आणि ते लोकप्रतिनिधी आहेत त्यांची आमदारकी रद्द व्हावी. नवीन अपास म्हणून त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचं काही ज्ञान नाही, इतिहास माहीत नाही आणि असा माणूस येऊन अशा पद्धतीने एक महाराष्ट्रामध्ये जातीय धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि दुसरा बागेश्वर बाबा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु हे रामदास आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी पराक्रम केला आणि पराक्रम करून जे काय आपलं राज्य आहे ते त्यांच्या धुळीमध्ये चरणावर टाकलं. म्हणजे अशा पद्धतीनं त्यांना कुठल्याही प्रकारचा ऐतिहासिक आधार नाही, पुरावा नाही. तर या दोघांवरही कठोर कारवाई व्हावी यासाठी आपण निवेदन देत आहोत. आता आपण मुख्यमंत्र्यांना पण याच्यावर योग्य ती कारवाई झाली नाही तर मग संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीने निवेदन आणि मग आंदोलन करून आपण आणि याला सर्वस्वी जबाबदार मग शासन प्रशासन असेल. महाराज की जय. राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले की जय. विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो. आद्य क्रांतिकारक बिरसा मुंडांचा जय असो. लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा जय असो. राष्ट्रसंत गाडगे बाबांचा जय असो. परिसरातील बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा आपला किन्नौर न्यूज. लाईक करा, शेअर